हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चॅनलवरती कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे तुम्हाला पहिल्यांदा दिसत असेल किचन ओटा वगैरे मी क्लीन केलता आणि नंतर नाही ते मी फ्रीजची ना साफसफाई करायला घेतलेली आहे. तर 15 दिवसातून एकदा ना आपण फ्रीजची साफसफाई केली पाहिजे. आणि डीप क्लिनिंग तर ना मी महिन्यातून एकदा करते. काय 15 दिवसातून 8 दिवसातून डीप क्लिनिंग होत नाही, पण डीप क्लिनिंग ना मी महिन्यातून एकदा करते. आणि आज ना फ्रीज क्लिनिंग करायला घेतलेलं आहे. चला तर मग नाही ते मी पहिल्यांदा ना फ्रीजचं ना बटन ऑफ केलेलं आहे आणि नंतर ना स्विच वगैरे काढून घेतलं. आणि नंतर इथे ना त्याच्यातलेच ना बॉक्स वगैरे जे काही भाज्यांचे ट्रे आहेत ना ते मी बाजूला काढून घेते. आणि जे काही पदार्थ आहेत ना आपल्या भाजीपाला म्हणा, फळं, जे काही पदार्थ आपण भाज्या वगैरे ठेवतो ना तेही काढून घेतलं. आणि नंतर इथे ना मी फळे होते, भाजीपाला होता तेही काढला. आणि नंतर ना मी स्प्रेच्या बॉटलने ना जे लिक्विड असतं ना ते स्प्रे मारून घेतलेला आहे साबणाचा. आणि थोडासा ना मी याच्यामध्ये ना थोडंसं विनेगर पण ॲड केलेलं आहे. आणि अगोदरच ना ते लिक्विडमध्ये ना साबणाचा जसा फेस असतो ना विमचा, ते इथे मी लिक्विड वापरते. तर इथे ना मी स्वच्छ ना थोडंसं घासून घेतलं. आणि नंतर केलं की काय, तर फ्रीजच्या वरचं ना जे काही पसारा वगैरे होता ना ते मी सर्व काढून घेतलं. आणि नंतर मी फ्रीज घासून घेते. तर अगोदर ना एक स्पंजने मी घासून घेते आणि नंतर ना एक 10 मिनटं मी तसंच ठेवते. कारण थोडासा त्याच्यावरती ना तो स्प्रेचा आहे ना तो साबणाचा, त्याच्यावरती थोडंसं ते साबण थोडंसं टिकेल आणि त्याच्यावरती पडला ना त्याचा स्मेलसुद्धा आपल्या फ्रीजमधला निघून जातो. तर तुम्ही पहा, तर फ्रीज आपण ओपन केलं ना, काही भाजी वगैरे सांडली असेल तर त्याचा स्मेल खूप येतो बरं का. तर आपण काय करायचं, अशी लिक्विड वापरायची विमची किंवा तुम्हाला विनेगर, बेकिंग सोडा जे आहे ना तुम्ही स्प्रे वापरून किंवा साबणाने, निरम्याने तरी तुम्ही ते टाकून ना स्पंजने स्वच्छ असं घासून घ्यायचं. आणि नंतर इथे ना मी फ्रीजवरती ना एक पेपर अंथरला होता, तेही मी झटकून वगैरे घेतला. आणि ते ना नंतर मी एक ओलं कापड करून ना स्वच्छ पुसून घेते. तर एक 2-3 पाण्याने मी स्वच्छ पुसून घेते. अगोदर साबणाने घासून घ्यायचा आणि नंतर ना इथे आपण एक ओलं कापड करून पुसून घ्यायचं. आणि नंतर आणखीन एकदा ओलं कापड करून पुसून घ्यायचं. आणि सर्वात शेवटी त्यांना आपण कोरड्या कापडाने सर्व ना फ्रीज पुसून घेणार आहोत. तर फ्रीज स्वच्छ ठेवण्याचं कारण म्हणजे माहिती आहे का, तर आपण नेहमी फ्रीज स्वच्छ ठेवलं पाहिजे. कारण आपण फ्रीजमध्ये ना बरेच असे आपण पदार्थ ठेवतो. पालेभाज्या, फळं, दूध आणि आपण भाजी वगैरे बनवलेली तीसुद्धा आपण फ्रीजमध्ये ठेवतो. किंवा कणिक, भात जे काही आहे ना आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. पण नेहमी आपण ना फ्रीज स्वच्छ केलं पाहिजे बरं का. तर ते फ्रीज स्वच्छ ठेवणं तर ना हे आपल्या आरोग्यासाठी ना खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आणि चांगलंही आहे. आपण फ्रीज नाही क्लीन केलं की आपणच आजारी पडू किंवा आपल्यालाच असे काही ना काही आजार वगैरे होतात. तर इथे ना मी फ्रीज स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आणि एक 10-15 मिनटं ना मी फॅन लावून घेते, म्हणजे जेणेकरून ना थोडंसं सुकेल. आणि मी नेहमी ना बटन ऑफ करूनच मी फ्रीज पुसते. तर इथे तुम्ही पाहू शकता एक 15-20 मिनिटांनी ना आपलं फ्रीज छान आता वाळलेलं आहे. तर इथे बघा फ्रीजमधला एवढा पसारा निघालेला आहे, पण वाटत नाही बरं का फ्रीजमध्ये एवढं ठेवल्यानंतर एवढं सारं काही आहे. फळं, भाजीपाला जे आहेत ते. पण आमचा पूर्णच भाजीपाला संपला होता. तर इथे ना मी शौर्यासाठी 2 अंडे उकडायला ठेवलेले आहेत आणि तसंच दूध पण तापवायला ठेवलेलं आहे. तर इथे ना थोडी भांडी होती, ती पटकन भांडी घासून घेतली सकाळचा नाश्त्याचा. तर मी आज डायरेक्टली ना तुमच्याशी ना फ्रीज क्लिनिंगचंच मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे. आणि ते पालेभाज्या आणून ठेवलेल्या आहेत आहोळणी, ते पण मला नंतर ना भाजीपाला काढून ना फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. म्हणून मी काय आता ना त्या पिशवीतलं काय भाजीपाला काढलेलाच नाही. तर इथे एक 2-3 अंडे शिजायला घातलेले आहेत. तर चला छान आता ते अंडी शिजतील आपले आणि इकडे ना दूध पण गरम होईल आणि तोपर्यंत आपल्या फ्रीजची क्लिनिंगसुद्धा होते. तर एका कामामध्ये माझी 3-4 कामं मी उरकून टाकते. कारण आपल्या एखादा कसं होतं माहिती आहे का, एक काम करताना एकालाच वेळ द्यावा लागतो. पण मी नेहमी तसं करत नाही. एक काम करताना 2-3 एका दगडात 2 पक्षी असं मी करत असते. तर चला इथे ना सर्व ना
आपल्या ट्रे आणि भाजी वगैरे ठेवायचं आहे ना, ते मी सर्व काढून घेतलं ट्रे वगैरे. आणि नंतर ना मी ते स्वच्छ आता घासून वगैरे घेते. सर्व ट्रे, शेल्फ, भाजीचे बॉक्स ते मी बाहेर काढले होते. आणि त्याला ना कोमट पाणी करून ना मी डिशवॉशनं त्या लिक्विडनं स्वच्छ धुवून घेतलं. आणि तुम्ही ना कोमट पाणीनी किंवा कोमट पाणी नसेल तरी पण ना तुम्ही बेकिंग सोडा, व्हिनेगर वापरून सुद्धा ना तुम्ही हे ट्रे आहेत ना, भाजीचे बॉक्स वगैरे ते तुम्ही घासून स्वच्छ ठेवू शकता. तर इथे ना मी बॉटल पण होती पाण्याची, तेही घासून घेतलं. तर चला आता आपला फ्रीज तरी एकदम क्लीन झालेला आहे. तर फॅन लावल्यामुळं ना लवकरात लवकर सुकला आणि छान आपले ना हे ट्रेसुद्धा सुकलेले आहेत. एक 15-20 मिनटं मी उन्हात ठेवले ट्रे. आणि नंतर ना त्याच्यामध्ये पिशवीतला ना सर्व भाजीपाला काढून ठेवते. तर मी भाजीपाला आणलेलं काय आज तुमच्याशी शेअर केलेलं नाही आहे. डिरेक्टली ना मी आता भाज्या सर्व फ्रीजमध्ये ठेवूनच देते. तर चला, कारण फ्रीज ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला तर माहिती झालं, कारण आपलं आरोग्य चांगलं राहतं. जर आपलं फ्रीज स्वच्छ नसेल तर आपण आजारी पडू, हे मात्र नक्की बरं का. कारण सर्वच आपण त्या फ्रीजमध्ये लावतो, ठेवतो, काही असो. पण इथे बघा मी 15 दिवसातून एकदा तरी ना ह्या फ्रीजची क्लिनिंग करते आणि पूर्ण ना पुसून वगैरे स्वच्छ घेतलेले आहे. तर इथे ना तुम्ही पाहू शकताय सर्व भाजी वगैरे होतं ना ते मी ठेवून दिलं. माझ्याकडे काय अशा वेगवेगळ्या ना बॉक्सेस वगैरे नाहीत बरं का, भाज्या वगैरे ठेवायला. छोटे-छोटे ट्रे वगैरे मी अगोदर जसं आहे ना आपलं फ्रीज ना, तसंच मी ते ठेवून देते. आणि सर्व ना आपले ट्रे किंवा ते भाजीचे बॉक्स. आणि इथे बघा पाहू शकता एक 4-5 अंडी होती, ते सुद्धा मी अंडेसुद्धा लावून घेतले फ्रीजला. आणि कोथिंबीर आपल्या मळ्यातली आहे, तेही मी एक कॅरीमध्ये गुंडाळून ना व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर कुठलाही काम करताना की असं वाटते की बाबा हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे. पण करताना ना वेळ लागतो माहिती आहे, पण करायला बसले की नाही आपल्याला आवड पाहिजे. पहिल्यांदा ना कुठलीही गोष्ट करताना आपल्याला आवड असेल की सवड मिळतेच. तर इथे ना मी सर्व जे काही माझ्याकडं सॉस वगैरे आहेत ना, तेही व्यवस्थित ठेवून दिलं. आणि ते तुम्हाला मी दाखवते. भाजीपाला सर्व संपला होता ना, मग ते पिशवीत आणून परत रिटर्न काढून ठेवलेलं आहे. आणखीन निवडायच्या आहेत भाज्या, निवडायच्या भाज्या बाजूला ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकताय इथे ना फ्रीज आपला स्वच्छ एकदम क्लीन झालेला आहे. आणि दूध, दही, साय वगैरे जे आहेत ना, मी ते परत ना फ्रीजमध्ये आणून ठेवले. तर मी नंतर नाही ते भाज्या, दूध जे काही आहे ना, ते मी नंतर झाकून ठेवणारच आहे. आणि भाज्या ना मी अशा बॉक्समध्ये ठेवल्या. तर जड वस्तू पण मी खाली ठेवते. आणि दरवाजाचं हँडल, रबर, बास्केट ते मी सर्व ना घासून वगैरे घेतले स्पंजने. तर इथे मी चहा बनवला आणि दुधावरची साय वगैरे काढून ना ठेवून दिलं. तर ना फ्रीज स्वच्छ करण्याचा फायदा सांगते तुम्हाला. तर अन्न खराब लवकर होत नाही, तर त्याचं ना दुर्गंधी पण येत नाही बरं का, त्याचा स्मेल अजिबात येत नाही. आपला जर फ्रीज एकदम स्वच्छ असेल तर कशाचाही स्मेल येत नाही फ्रीजचं ना. पण फ्रीज पण खूप दिवस टिकतो बरं का. म्हणून आपण ना नेहमी ना फ्रीज स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि नीटनेटकं सर्व लावले पाहिजे त्याच्यामधल्या ट्रे, भाज्या वगैरे. तर चला असं माझी इथे ना फ्रीजची क्लिनिंग झाली. आणि नंतर ना मी इथे स्वयंपाकाला घातलेलं आहे. तर आज जास्तीचं काही स्वयंपाक असा गरगट्टा बनवायला घेतलेला आहे. अगोदर ना मी पालक, चुका आणि डाळ टाकून ना मी कुकर लावून घेतला होता. आणि नंतर तेल टाकून, जिरं टाकून, लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि ते तुम्ही पाहू शकता पालकाचा गरगट्टा बनवते मी. तर त्याच्यामध्ये तुरीची डाळ ॲड केली ती. आणि ते ना मी मिरचीची पेस्ट वापरलेली आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकलं. आणि ते तुम्ही पाहू शकताय छान असं ना आपला इथे पालकाचा गरगट्टा बनवलेला आहे. आज काही जास्तीच्या 2-3 भाज्या बनवणार नाही, फक्त 2 भाज्या बनवते. लिंबू चमच्यामध्ये फर्स्ट नंबर मिळाला तुला. वा, ते डोक्यावर बुक घेऊन चालायचं. हां का, मग त्याच्यामध्ये नंबर कोणाचा आला काय की माहीत नाही तुला. मग लिंबू चमच्यामध्ये तुझा आला ना. वा वा, व्हेरी गुड माय किड शौर्य. शौर्यचं ना लिंबू चमच्यामध्ये फर्स्ट नंबर आलेला आहे. आणि की ते बघा त्याचे स्पोर्ट चालू झालेले आहेत. आणि ते बॅग वगैरे घेऊन जस्ट आत्ता चाललेलं आहे. मी पण ना जस्ट आत्ता चाललेलं आहे. मग शौर्य पण आत्ता जस्ट आला. आणि शौर्यचा ना फर्स्ट क्रमांक आलेला आहे बरं का याच्यामध्ये लिंबू चमच्यामध्ये, कारण त्याच्यात स्पोर्ट चालू झालेलं आहे आजपासूनच. तर बुक वगैरे काय डोक्यावरती ठेवायचं ना, ते पण त्याचं काय कुठला स्पोर्ट्स होता शौर्य. बुक डोक्यावरती ठेवायची ना. आणखीन तो बाहेरच आहे बरं का, शूज वगैरे काढतोय. आणि मी पण आत्ताच आलेले आहे. तर चला मी पण आता फ्रेश वगैरे होते आणि तुम्हाला नंतर भेटते. तर इथे ना मी फ्रेश वगैरे झाले. आणि आल्यानंतर ना मला थोडासा चहा व्हावा लागतो. आणि मी ते म्हणून चहा ठेवलेला आहे. आणि चहा बनेपर्यंत ना मी इथे
वांगे वगैरे कट करून घेतलं आणि छान अशी ना मी भरली वांगी बनवते. थोडंसं रसबसीत बनवते कारण जास्तीचं घट्ट नाही बनवायचं आहे मला. कारण आता ना जॉबवरून आल्यानंतर जास्त स्वयंपाकालाही नकोसं वाटतं. तर इथे ना मी शौर्यासाठी ना बिस्किट पण घेतलेलं आहे, चहा बिस्किट त्याला खाण्यासाठी. तर चला इथे आम्ही चहा वगैरे पिलो सर्वजण आणि इथे मी ना छान अशी ना वांग्याची आमटी बनवलेली आहे. तर थोडंसं जास्तीचं रसबसीत असेल तर वांग्याची आमटी म्हणायचं आणि थोडंसं त्याला लागलेलं असेल की वांग्याला ना तर भरलं वांगं म्हणायचं. तर इथे ना मी भरून ना अशा वांग्याला ना छान त्याची आमटी बनवली आणि कणिक पण मळून घेते. तर चला खूप म्हणजे वेळ झाला आणि आता स्वयंपाकाला घातलेला आहे. वांग्याची भाजी बनवली. कित्येकदा ना मी तुमच्याशी ना वांग्याची रेसिपी शेअर केलेली आहे भरली वांग्याची. ते आज काय फक्त डिरेक्टली भाजी बनवलेली मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि कणिक छान भिजल्यानंतर ना मी इथे चपात्या पण बनवायला घेतलेल्या आहेत. तर चला पटकन चपात्या बनवून घेते कारण भातही लावून घेतलेला आहे मी कुकरला. कारण मी जॉबवरून आले ना एकच भाजी बनवते आणि चपाती आणि भात. तर सकाळी एक भाजी सुक्की आणि एक पातळ भाजी असते. तर आज ना कारण सकाळी पण काय झालं की फ्रीज वगैरे क्लिनिंग करून जायला ना मला खूपच वेळ झाला होता. कारण ते पण करणं महत्त्वाचं आहे. आपण कुठला ना कुठला असं कोपरा ना एकदा वेळेस तरी काढलं तरी ना आपलं घर स्वच्छ राहतं. तर तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.